पक्षाच्या वतीनं? आम्ही आज आमचे सर्व विजयी 8चे 8 नगरसेवक आणि जे पराभूत झालेले आमचे नगरसेवक आहेत, आमचे सन्मान्य नगराध्यक्ष आहेत, पॅनल प्रमुख आहेत, या सर्वांचा आम्ही पक्षाच्या वतीनं सत्कार केला, चिंतन बैठक घेतली, पक्षाचं कुठं काय कमी राहिलं, कोणत्या कोणत्या सुधारणा येणाऱ्या काळात आपल्याला रणनीती म्हणून कराव्या लागतील या संदर्भाचा आढावा घेतला आणि त्या आढाव्यानुसार आता आम्ही ठरवलं आहे की लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास आपल्यावर व्यक्त केला आहे, एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात केला आहे, तर आता ही लोकभावना, हेच कर्तव्य भावना समजून लोकशाही काय असते, नगरपालिका काय असते, कारण गेल्या 8-9 वर्षात तुम्हाला एकदाही नगरपालिकेची बैठक झाली म्हणून बातमी लिहिण्याची संधीसुद्धा मिळाली नाही, कारण नगरपालिकेचा कारभार घरूनच रेकॉर्डवर कागदावरच सह्या घेऊन त्याच्यामुळे कधी बैठक झाली की काय, की त्याचं काय निर्णय झाला की काहीच तुम्हालासुद्धा पत्रकारालाच कळलं नाही तर जनतेला कधी कळेल. त्याच्यामुळे तो सगळा कारभार लोकशाही पद्धतीने नियमावर बोट ठेवून लोकाभिमुख व्हावा यासाठी मी 8 नगरसेवक आणि आम्ही सगळी पक्षाची टीम सगळे मिळून ताकदीनं लोकशाहीचा उपयोग कसा असतो, नियम कसा असतो आणि लोकाभिमुख कारभार काय असतं याची झलक निलंगा शहरातल्या नागरिकांना दिसेल असं काम करायचं ठरलंय. निलंगा नगरपालिकेची निवडणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली, 2दा झाली, परंतु महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पडणकर ह्या निवडणुकीत कुठेही दिसले नाही. मात्र मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित राहिले. आपलं मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं किंवा ते निवडणुकीत का आले नाही अशी शंका या ठिकाणी नाही. ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळं मुंबईत राहणं, बैठकीत राहणं त्यांचं कर्तव्य आहे. बाकी निलंगा नगरपालिका आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून सगळे मिळून आम्ही लढलो, आम्ही जिंकलो, आम्ही संघर्ष केला आणि ते कुठेच दिसले नाहीत हा तुमचा आरोप मला मान्य नाही. आमच्या उपाध्यक्षावर तुम्ही अन्याय करू शकत नाही, ते आमचे नेते आहेत, ते दिसले निकाला दिवशी भाजपच्या निवडून आलेल्या नगराध्यक्षाचा सपत्नीक ओवाळून आरती करून सत्कार करताना दिसले. मग ते नव्हते असं कसं काय म्हणू शकता? अन्याय करू नका आमच्या उपाध्यक्षावर. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष असताना सुद्धा पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी असायला हवं होतं असं जनतेच्या वतीनं सांगण्यात येतोय. मात्र तो निलंग्यात राहून निवडणूक देत नाही असाही आरोप केला जातोय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे? आदर्श ते दिसले नाहीत. मोठमोठे प्रचार सभा झाले 2 काँग्रेसच्या, त्या सभेमध्ये सुद्धा ते दिसले नाही. त्याविषयी काय म्हणणं? नाही, होते ते आम्हाला मार्गदर्शन करत होते, भाषणं कसे करावे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत होते. त्यांनी भाषणंसुद्धा लिहून दिली अनेक आम्हाला. ते होते, गोपनीयरित्या होते, आम्हाला ते आमची स्ट्रॅटेजीचा भाग होता. पण त्यांनी नगराध्यक्षाचा भाजपचा सत्कार केला एवढं पुरेसं आहे. निलंगा शहरामध्ये विकास कामं जे आहेत आता राखलेली जनतेच्या वतीनं, म्हणजे जनतेच्या विकास कामं करण्यासाठी जे आपले 8 नगरसेवक आहेत आणि बाकीचे जे पराभव उमेदवार आहेत हे सगळं मिळून तुम्ही आराखडा तयार करून लोकांपर्यंत कसे जाणार? आणि जे तुम्हाला जे नाकारलेत म्हणजे बाकीच्या लोकांना, आता 8 मेजॉरिटी ही सर्वात मोठी असं समजलं जातं, कारण मागच्या काळामध्ये 2 आले होते, आता 8 झालेत काही नसताना. मग आता जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मोठा मिळाला आहे, विरोधी पक्षात तुमचा नेता असणार आहे, मात्र जनतेचा विकास तुम्ही कशा पद्धतीने करून घेणार आहात? काय, गेल्या वेळेस अशोक पाटलांनी प्रचंड मेहनत करून 2 आणले होते. त्या मेहनतीमध्ये त्यांना जो काही अनुभव आला, त्यांच्या अनुभवाची शिदोरी त्यांनी आम्हाला शेअर केली आणि त्यांच्या अनुभवातून अभ्यास घेऊन आम्ही 8 आणू शकलो. हे आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि आता या 8च्या माध्यमातून आम्ही त्या दिवशीच सांगितलं अनिर्बंध सत्ताधाऱ्यांना की आता तुमची 8शी गाठ आहे म्हणून. त्यामुळे आम्ही ती कृतीतून दाखवून देऊ त्यांना. BJPपेक्षा आपले जाहीरनामे, आश्वासने त्यांच्यावर भारी पडत आहेत, तर 8 नगरसेवक घेऊन आपण जे आश्वासने दिलेत जनतेला ते पूर्ण करचाल काय? आता कसं आहे, जे काही त्या 8ही आमच्या 8 लोक आहेत आणि आमचा जाहीरनामा जो आहे तो काही आमचा व्यक्तिगत नाही, तो शहर विकासाचा जाहीरनामा आहे. त्याच्यात दिलेली जी आमची कलमं आहेत ती लोकहिताची आहेत. त्याच्यामुळं ह्या नगरपालिकेवर आम्ही प्रेशर करू लोकशाही मार्गातून की त्या गोष्टी राबवल्या गेल्या पाहिजेत म्हणून. आता राबवण्यात कितपत यशस्वी होऊ आम्ही, तो आमचा संघर्ष ठरवल. सत्ताधाऱ्याची नीतिमत्ता, कारण ते लोकहिताचं राजकारण करणं त्यांच्या नीतिमत्तेत बसत नाही, तरी आम्ही संघर्षातून जे काही जेवढं काही करता येईल
तेवढं आम्ही करून घेऊ. निलंगा शहराची निवडणूक आणि ग्रामीण भागातले मतदार हे मतदार यादीमध्ये घोड असं दिसतं वाटत तुम्हाला? आणि आपण आक्षेपी घेतले नाही त्यावेळेस? आहे गो, आम्ही बऱ्यापैकी आक्षेप घेतला. अनेकाला आम्ही मतदान न करू देता परत पाठवलं त्यांचे आधार कार्ड वगैरे बघून. परंतु आता त्या मतदार यादीचं खऱ्या अर्थानं शुद्धीकरण करणं ही निवडणूक आयोगाचं इथल्या यंत्रणेचं काम आहे. प्रत्येक बूथला BLO आहे शासनाने दिलेला, त्याचं काम आहे. आणि त्याला आम्ही योग्य वेळी आता वेळोवेळी सगळ्या मतदार यादीचा अभ्यास करून जी निरीक्षणं आम्हाला या निवडणुकीत आली निरीक्षणास, त्या गोष्टी सुधारणा करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर्वात मोठी गोष्ट, निवडणूक अधिकारी आरो जे आहेत ते आरोनी 29 तारखेचं जे निवडणूक आयोगाचं जे पत्र होतं ते 1 तारखेला जी कारवाई केली, तुम्ही त्याच्यावरती कारवाईसाठी तुम्ही निवेदन देणार किंवा त्यांना सस्पेंड करायची मागणी करण्याचं सांगितलं होतं. काय झालं पुढे? काय त्याच्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला त्या दिवशी सांगितलेलं होतं बऱ्याच गोष्टी. पण काय विषय असं बघा, ती 2 तारखेचं 20 तारीख केली. आता त्याप्रमाणे अंमलबजावणी होऊन गेली. अंमलबजावणी झालेली असताना त्या गोष्टी आता इतिहास जमा झाल्या. त्याच्यामुळं काय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन सुद्धा आता आमचा प्रयत्न चालू आहे की आमच्या नेत्यांशी वगैरे सल्ला मसलत आमची झालेली आहे. आणि वकिलाशी चर्चा करून आम्ही तक्रार त्या ठिकाणी हायकोर्टात वगैरे ही वाढवलेली निवडणूक चुकीची होती अशा पद्धतीनं करून जो काही न्याय मिळवण्याचा प्रयत्न करायचा तो आम्ही करून बघू. तुम्ही नेते म्हणताय, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष अशोक पाटलिंगला नेते म्हणताय, मार्गदर्शन घेतले म्हणताय, पण निवडणुकीत न दिसल्याने अनेक जण नाराज आहेत. त्यांची तक्रार आपण महाराष्ट्र अध्यक्षांच्या करणार किंवा पक्षश्रेष्ठीकडे करणार का? नाही, अशोकभाईची तक्रार आम्हाला कसं करता येईल? ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत, आम्ही तक्रार करणार. त्यांनी कंटाळा विस्तोर जे काही करायचं आहे ते करत राहावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही तक्रार करणार नाही. उलट वेळोवेळी ते जसं गोपनीयरित्या मार्गदर्शन करतील तेवढंच मार्गदर्शन घेऊन तीच त्यांच्या अनुभवाची शिदोरी हीच आमची संपत्ती असं समजून आम्ही काम करत राहू. विधानसभेला बाकी तक्रार काय करायची गरज आहे? विधानसभेला आपण केला होता तर आपला प्रमोशन झाला, त्यांचे प्रमोशन झालं. आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणूनच तक्रार त्यांना प्रदेश उपाध्यक्ष धुरा देण्यात आली. म्हणूनच त्यांची तक्रार करणार नाही. त्यांना कंटाळा येतो, जे काही करायचे ते करत राहू द्या. आम्ही निवडणूक लढवू, आम्ही संघटनात्मक काम करू, त्यांनी मार्गदर्शन करत राहतील. मार्गदर्शक मंडळात असलेल्यामुळं त्यांचे तक्रार करून काही उपयोग नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम करण्यात आलं असं अनेकांचं म्हणणं आहे, आपल्याला काय वाटतं? नाही हो, आपल्या निलंग्यामध्ये हिंदू मुस्लिम अशी वादाची किनार नाही, दलित सवर्ण अशी वादाची किनार नाही. आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत. आणि सामाजिक एकता जपणं आमचं काम आहे. त्या पद्धतीनं सामाजिक एकता जपून करू. तशीच मला सांग, आम्ही सगळ्या समाजाच्या सगळ्या महापुरुषाच्या जयंत्या पुढे होऊन साजरा करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं त्यांना करायचा प्रयत्न करूनही जातीवादाची किनार देता आली नाही, हे त्यांचं अपयश आहे.